नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता सारंग जानकीच्या रूममध्ये येतो आणि जानकीला म्हणतो की वहिनी, तुझ्याशी बोलायचं आहे, जरा बाहेर येते का? त्यावरती जानकी म्हणते की जे बोलायचं असेल तर ते येथेच बोला आणि नक्की कशाबद्दल बोलायचं आहे. त्यावरती सारंग म्हणतो की ओवीबद्दल म्हटल्यानंतर जानकीला धक्का बसतो आणि हे बघ वहिनी, ओवी कुठे आहे मला माहिती आहे असे आता सारंग म्हणतो. म्हणजे ती एका ठिकाणी असेल असं मला वाटतं, आपण त्या ठिकाणी जाऊयात. आता जानकी लगेच ओवीसाठी हो असं म्हणते. मी ऋषिकेश सौमित्र भाऊजी यांना सुद्धा सांगते, म्हणजे आपल्याला शोधायला बरं पडेल. आता जानकी त्यांना सांगायला निघते, तोच लगेच सारंग म्हणतो की नाही वहिनी, आणि हे बघ तू कुणाला सांगू नको वहिनी, अगं नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता जानकी विचारते की कसला प्रॉब्लेम, आणि परत काहीतरी आता तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. सारंग भाऊजी, तुमची ही लपछपी आहे ना, प्लीज माझ्यापासून बंद करा. आणि हे बघा सारंग भाऊजी, आतापर्यंत जे काही प्रॉब्लेम झालेले आहे ते सगळे यामुळे झालेले आहे, अशी लपछपी करून. त्यामुळे आता प्लीज मला तुमच्याशी एकही शब्द नाही बोलायचा. त्यावरती सारंग म्हणतो की वहिनी प्लीज प्लीज, अगं एकदा ऐकून घे, मी तुला सगळं काही खरं सांगतो. म्हणून सारंग आता सांगायला तयार होतो. वहिनी हे बघ, मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि तेव्हा तेथे मला माया भेटली होती. मी तिच्या हातापाया पडलो. मी तिला म्हटलं की आमच्या ओवीला सोड म्हणून, आणि तेव्हा मात्र तिने माझं ऐकलं नाही आणि उलट तीच मला म्हणाली की आज रात्री मला जानकीला भेटायचं आहे तर, आणि जानकी जर कोणाला अगदी सोबत घेऊन आली तर मी अगदी ओवीचं काहीतरी बरं वाईट करेल. आणि हे बघ वहिनी, तिने मला अशी धमकी दिली की मी तुला यातील काही सांगायचं नाही म्हणून. आणि हे बघ वहिनी, आतापर्यंत खूप खोटं मी तुझ्याशी बोललो आणि आज मात्र माझं मन मला अगदी खात होतं, म्हणून मला हे खोटं परत नाही बोलावंसे वाटले. सारंग रडत हात जोडतो आणि वहिनीला आता हे सर्व काही सांगतो. आणि हे बघ वहिनी, मला कळतं तुला एकटीला तेथे पाठवणं म्हणजे तुझा जीव धोक्यात घातल्यासारखं आहे, पण आपल्या ओवीला वाचवण्यासाठी काहीतरी करावं तर लागेल. आता हे ऐकल्यानंतर जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मी काही पण करू शकते. माझ्या ओवीसाठी मी माझ्या जीवाची पर्वा नाही करणार, आणि कुठे जायचं आहे ते सांगा, मी जाते. त्यावरती सारंग म्हणतो की नाही वहिनी, तू एकटी नाही जाऊ शकत, मी सुद्धा तुझ्या सोबत येतोय. तेव्हा आता जानकी सारंगकडे बघत म्हणते की नाही, ती रिस्क मला नाही घ्यायची. तुम्ही आला तर आणखीन गोंधळ होईल आणि त्या मायेवर माझा विश्वास नाही. त्यावरती आता सारंग म्हणतो की विश्वास नाही म्हणूनच मी तुझ्यासोबत येत आहे. हे बघ, फक्त मी तुझ्यासोबत येत आहे आणि आपण दोघं एकत्र आलो हे तिला नाही कळून द्यायचं. आणि आता तो हात जोडत रडत म्हणतो की वहिनी, ओवीच्या बाबतीत मी खूप मोठी चूक करून बसलो. चूक सुधारण्याची एकतरी संधी द्यायला तुम्हाला नाही म्हणू नकोस, प्लीज शेवटचं विचारतो आणि तुला हात जोडून विनंती करतो की मला अगदी माझ्या चुकीचं प्रायचित्त भोगून दे. आता जानकीच्या डोळ्यात पाणी येत असतं. जानकी आता अगदी टेन्शन मध्ये आहे. तेव्हा जानकी आणि आता सारंग जायला निघतात. आता तेवढ्यात ऋषिकेश खाली येतो. ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, तेव्हा सारंग आता जानकी वहिनीला खुणावतो की प्लीज तू काही सांगू नकोस. ऋषिकेश बारीक आता सारंग आणि जानकी यांच्याकडे पाहत असतो आणि ऋषिकेश विचारतो की जानकी, इतक्या रात्री कुठे निघाला? तेव्हा जानकी खोटं बोलते. जानकी म्हणते की देवळामध्ये. ऋषिकेश विचारतो की का? आता जानकी खोटं बोलून म्हणते की ओवीसाठी नवस केला होता. ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे सर्व करण्याची वेळ आहे का? आता जानकी म्हणते की ऋषिकेश, हे बघा माझं मन थाऱ्यावर नाही, त्यामुळे प्लीज मला अडू नका, प्लीज जाऊन द्या. तेव्हा आता जानकी काही न ऐकता निघून जाते. तर सारंग म्हणतो की दादा तू काळजी करू नकोस, मी वहिनीच्या सोबत जातोय. त्यानंतर आता ऋषिकेशला टेन्शन येते, तो विचारात पडतो. त्यानंतर आता इकडे आतमध्ये सौमित्र आणि अवंतिका रूममध्ये आहेत. आता सौमित्र हा अवंतिकाशी बोलायला तयार नसतो. अवंतिका विचारते की काय झालं सौमित्र, तू माझ्याशी का बोलत नाही? तेव्हा आता सौमित्र बाजूला जात असतो. आता पुन्हा ती म्हणते की सौमित्र, आता सौमित्र म्हणतो की मी बोलो किंवा नाही बोलो काही फरक पडतो का तुला? तेव्हा आता अवंतिका म्हणते की ऑफकोर्स, अरे फरक पडतो, तू असं का विचार करतोस? त्यावर सौमित्र रागानेच म्हणतो की तू जे काही वागली ते विसरलीस का? अवंतिका म्हणते की हे बघ स्पष्ट सांग जरा. तर सौमित्र रागानेच विचारतो, मग स्पष्टच सांगतो की तू ऐश्वर्याची केस का कशासाठी घेतलीस? अवंतिका म्हणते की अरे हे बघ सौमी, तू अजून सुद्धा त्याच गोष्टीवर चिडलेला आहे का? सौमित्र रागाने म्हणतो की तू एकाही शब्दाने मला अगोदर सांगितलं नव्हतं की तू माझ्या विरोधात केस लढणार आहे म्हणून. तेव्हा लगेच आता अवंतिका म्हणते की मी जानकी वहिनीच्या बाजूने उभी राहिली, हे मात्र तुला आवडलं नाही ना? सौमित्र म्हणतो की ऑफकोर्स, अशा अगदी बाईच्या म्हणजे केस लढत आहे की ज्या बाईने आपलं नातं एकेकाळ तोडण्याचा प्रयत्न केला होता. अवंतिका त्याला समजावते. अवंतिका म्हणते की हे बघ, तुला असं वाटणं साहजिकच आहे, मी समजू शकते. अरे पण जानकी वहिनी ऐश्वर्याच्या बाबतीत इतका विश्वास दाखवतात, मग नक्की काहीतरी फरक तिच्यामध्ये पडला असेल. आणि हे बघ, माझ्याकडे सुद्धा पर्याय नव्हता आणि मला खरंच असं वाटतं की ऐश्वर्याने यावेळेस काही केलेले नाही, ती निर्दोष आहे. त्यावरती सौमित्र म्हणतो की हे तू बोलतेस, इतक्या लवकर तुझं मत परिवर्तन झालं तिच्याबद्दल? अवंतिका त्याला समजावते की हे पण आपण लॉयर्स आहोत,
एखाद्या क्लायंट बद्दल केस आपण घेतली तर आपण पूर्णपणे कर्मकष्ट असलेलं खूप गरजेचं असतं आणि एकदा आपण केस घेतली तर कायद्याच्या कचाटीतून कसं आपण क्लायंटला सोडायचं याचाच विचार करू शकतो. सौमित्र म्हणतो की आजपर्यंत आपण हेच अगदी रीत वापरून केस प्रत्येक गोष्ट जिंकलेली आहे. नेहमी आपण सत्याची बाजू घेत आलो, पण यावेळेस मात्र तू नेमकं उलट केलेलं आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की सौमी तुम्हाला ओळखतो, मी असं कधीही नाही करू शकत हे तुला माहिती आहे आणि तू स्वतःच्या मनाला एकदा विचार करून बघ, जानकी वहिनी कधी खोट्याची बाजू घेतील का? आणि हाच प्रश्न मी स्वतःला विचारला, याचं उत्तर मला मिळालं, म्हणून मी आता जानकी वहिनीच्या बाजूने ऐश्वर्याची केस लढायला तयार झाले. त्यावरती आता रागाने सौमित्र म्हणतो की पण तू तुझ्या नवऱ्याच्या विरोधात केस स्वीकारली, मला वाटलं नव्हतं की तू असं काही वागशील म्हणून नवऱ्याच्या विरोधात जाऊ. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघ, तू नातं आणि अगदी आपले जे काही काम आहे ते मिक्स करतोय. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, मी नात्यांना किंमत देतो, कारण त्याचा सगळ्यांसमोर बाजार ठरवणं हे मला नाही आवडत. तेव्हा आता अवंतिका विचारते की मग मला आवडतं का? सौमित्र म्हणतो की जरी हे आवडत नसेल, शेवटी तू तेच केलेलं आहे, शेवटी तू माझ्या विरोधात केस तर घेतली आणि ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. त्यावरती अवंतिका म्हणते की अरे तू विसरतोस का, आपण लॉयर्स आहोत. हे बघ, आपण आपले इमोशन मात्र कंट्रोलमध्ये नाही ठेवले तर मात्र आपण ही केस नाही जिंकू शकत. तर सौमित्र म्हणतो की मी काय करायचं हे तू मला सांगू नकोस, म्हणून तो जायला निघतो तर अवंतिका त्याला धरते आणि म्हणते की ठीक आहे, नाही सांगत, परंतु तू सुद्धा माझा जो काही डिसिजन आहे तर त्याचा रिस्पेक्ट कर. हे बघ, आता ऐश्वर्या क्लायंट आहे माझी, म्हणून तू रिॲक्ट होतो, पण ती आता या केसमध्ये नाहीच, याचा तू विचार करून काहीतरी आता विचार घे आणि रिॲक्ट कर. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की मला तुझ्या सोयीप्रमाणे रिॲक्ट नाही करता येणार. त्यावरती अवंतिका सुद्धा त्याला उत्तर देते की हो, मी सुद्धा जी केस घेतलेली आहे ती जिंकल्याशिवाय मी सुद्धा नाही सोडू शकत. त्यावरती सौमित्र तिला विचारतो की तुला वाटतं का तू माझ्या विरोधात ही केस जिंकणार आहे म्हणून? त्यावरती आता अवंतिका म्हणते की हो, ही केस आहे तर ती मी तुला जिंकून दाखवेल. सौमित्र म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये आपलं नातं हरून देऊ नकोस म्हणजे झालं. आता अवंतिका चिडते. अवंतिका म्हणते की तू वाटेल तसे बोलतोस. आता सौमित्र म्हणतो की हे पण सत्य काय आहे मी तुझ्या डोळ्यासमोर आणतो. तर अवंतिका म्हणते की सत्य काय आहे तुला लवकरच दिसेल, फक्त एक गोष्ट तू विसरू नकोस की ऐश्वर्याची केस घेणं हा माझा चॉईस आहे. त्यावरती सौमित्र म्हणतो की ठीक आहे, तुझा चॉईस कसा चुकीचा आहे ते मी तुला अगदी प्रूव्ह करून दाखवेल. याचा आता अवंतिकाला फार असं वाईट वाटतं. अवंतिका रडत आहे. आता सारंग मात्र जानकीला घेऊन मायेने जेथे भेटायला बोलावलेलं आहे त्या पत्त्यावर येतो. जानकी म्हणते की इथेच बोलावलेलं आहे का? सारंग म्हणतो की हो वहिनी. जानकी म्हणते की ठीक आहे, तुम्ही जा, म्हणजे तुम्ही इथेच थांबा, मी जाते पुढे. आता सारंग म्हणतो की नको वहिनी. आणि हे बघ वहिनी, गेल्या वेळेस मात्र तिने कसा तुझ्या तोंडावर स्प्रे मारला होता, मग आता यावेळी जर तसं काही केलं तर मग अवघड होईल. जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, यावेळी तसं काही होणार नाही, मी काळजी घेईल. सारंग म्हणतो की नाही वहिनी, मी येतो तुझ्या सोबत. तेव्हा लगेच जानकी म्हणते की नाही, ती माया कशी आहे, काय करू शकते, आणि हे बघा आता सुद्धा आपल्यावर अगदी कोणीतरी नजर ठेवून असेल, कारण त्या मायाची माणसं आहे ती आपल्या आजूबाजूला असते. त्यावरती सारंग म्हणतो की म्हणूनच म्हणतो की वहिनी मला सुद्धा तुझ्या सोबत येऊन दे. गेल्या वेळेस मात्र त्या मायाच्या नादाला लागून मी तुझा जीव धोक्यात घातला होता, पण यावेळेस मला तसं करायचं नाही, आणि जर तुला काही दगाफटका झाला तर मी ते नाही सहन करू शकत. म्हणून सारंग रडत असतो. जानकी म्हणते की हे बघा, असं प्लीज वाईट वाटून घेऊ नका. हे बघा सारंग भाऊजी, आपल्याला आता ओवीचा खूप मोठा प्रश्न आहे, ओवीच्या जीवाचा विचार करायचा आहे. काही झालं तरी आता ओवीला आपल्याला शोधायचं आहे आणि ओवीसाठी आपल्याला इतकी मोठी रिस्क घ्यावीच लागेल. त्यामुळे तुम्ही इथेच थांबा, मी जाते, आणि जर काही लागलं तर मी तुम्हाला लगेच फोन करते. तेव्हा असं सारंग म्हणतो की चालेल, मी इथेच थांबतो. आता जानकी म्हणते की माझ्या मागे येऊ नका, इथेच थांबा, मी नाही येणार, तू काळजी घे. आता जानकी लगेच तेथून मायाने जिथे बोलावलेलं आहे तर तिकडे जाते. त्यानंतर आता सौमित्रा आणि अवंतिका झालेलं भांडण, त्यामुळे अवंतिका बाहेर येऊन रडत आहे. आता सौमित्रा येते. सुमित्रा म्हणते की अवंतिका काय झालं, तू का रडतेस? अवंतिका घाईने आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. आता सुमित्रा पुन्हा विचारते, आणि काही नाही आई, काही झालेलं नाही असं म्हणते. सुमित्रा म्हणते की अगं काही कसं नाही, तू का रडते, सांग ना काय झालं. तर अवंतिका म्हणते की नाही आई, अहो मी रडत नाही, डोळ्यामध्ये कचरा गेला होता म्हणून डोळ्यातून पाणी येतं. आता सुमित्राला वाईट वाटतं. सुमित्रा म्हणते की हो का, मग तो कचरा काढून टाक, आणि हे बघ अवंतिका, पुन्हा मला आई म्हणून हाक मारू नको. तेव्हा आता सुमित्रा जायला निघते तर अवंतिका लगेच आईंच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते की आई तुम्ही असं का बोलतात. तर सुमित्रा म्हणते की अगं आई, फक्त म्हणायचं नसतं अवंतिका, आई मानायचं सुद्धा असतं, आणि मला असं वाटतं की तुम्हाला कधी आई मानलंच नाही. अवंतिका म्हणते की नाही आई, तसं अजिबात नाही. सुमित्रा म्हणते की अगं तुझ्या वागण्यातून स्पष्ट तसंच दिसत आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की आई, आपल्या घरात इतकं चालू आहे आणि त्यात म्हणजे सौमित्रा आणि माझं सांगून मी तुम्हाला आणखीन का टेन्शन देऊ, दुखू तुमचं मन. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मला अगोदर सांग बरं, सौमित्रा असं काय बोलला बरं तुला, तू अशी एकट्यात बसून रडत आहे. आता रडतच अवंतिका म्हणते की आई, मी ऐश्वर्याची केस घेतलेली त्याला नाही आवडली, माझ्यावर रागवला,
आणि त्याला असं वाटतं की मी त्याच्या अगेन्स्ट ही केस घेतलेली आहे आणि सगळ्या जगासमोर मी आपला ड्रामा क्रिएट करत आहे. तर आणि आई खरंच माझ्या मनामध्ये तसं नाही हो काही, मी तुम्हाला खरंच सांगत आहे. सुमित्रा म्हणते की हो मला कळतं अवंतिका, तुझ्या मनात तसं काही नाही, पण खरं सांगते की अगं जेव्हा तू ही केस घेतली तेव्हा मला सुद्धा ते अजिबात आवडलं नव्हतं. त्यानंतर मात्र मी खूप विचार केला आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की ऐश्वर्याने सुद्धा 2 मोठ्या संकटातून जानकीला वाचवलेलं होतं. म्हणजे खरंच ऐश्वर्या बदललेली असेल. तर अवंतिका म्हणते की एक्झॅक्टली आई, आणि मी सुद्धा हाच विचार करत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जानकी वहिनी कधीही खोट्याची बाजू नाही घेऊ शकत, म्हणून मी जानकी वहिनींना आणि ऐश्वर्याला सपोर्ट करत आहे. सौमित्रला मात्र हे समजूनच घ्यायचं नाही. त्यानंतर आता जानकी पुन्हा त्या ठिकाणी येते आणि तेवढ्यात मात्र आता जानकीच्या समोर आई आई करत ओवी असते. आता जानकी म्हणते की ओवी, अगं ओवी आई आलेली आहे, ए ना, अगं ए ना इकडे. तेव्हा आता ओवी मागे मागे जात असते. तेव्हा आता ओवी मागे जात आहे. तर जानकी म्हणते की अगं ओवी तू मागे का जात आहे, थांब ना, अगं थांब ना ओवी, काय झालं तुला. आणि तेवढ्यात आता ओवी नाहीशी होते. ओवी कुठे गायब होते माहिती नाही. तर जानकी ओवी ओवी करत असते आणि तिचा आता तेथे पाय अडकून मात्र जोरात अगदी तिचं डोकं भिंतीवर आपटते आणि डोक्याला मार लागून जानकी आता बेशुद्ध होते. डोक्याला जबर आता मार लागलेला असतो आणि तेथेच जानकी बेशुद्ध पडते, कारण मायेने मुद्दाम जानकीच्या पायामध्ये नळी घालून तिला पाडलेलं असतं. आणि लगेच आता जानकी खाली पडल्यानंतर माया हसतच तेथे येते. जानकीला थोडी ग्लानी येत असते आणि तिला माया समोर दिसते आणि जानकी परत आता बेशुद्ध पडते. त्यानंतर आता इकडे अवंतिका म्हणते की आई, मी तुम्हाला खरं सांगते की जानकी वहिनीला जो त्रास होत होता तो मला बघवत नव्हता. सुमित्रा म्हणते की अगं कसं बघवणार, कारण तुम्ही दोघी एकमेकींना बहिणी बहिणी मानता, तिला दुसऱ्या बहिणीचा त्रास कसा बघवेल बरं. हे बघ अगं, सौमित्रला मात्र त्या ऐश्वर्याने खूप त्रास दिलेला आहे, त्यामुळे तो इतका सहजासहजी तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकणार. आणि हे बघ आता मात्र त्या ऐश्वर्याने त्याच्या आयुष्याचा इतका मोठा खेळ केलेला आहे. मग त्या म्हणजे सारंगचा सुद्धा, आणि आज त्याचीच बायको मात्र तिच्या बाजूने उभी आहे. मग आता सौमित्रला राग नाही येणार का, विचार कर बरं, मला वाईट नाही वाटणार का. त्यावरती अवंतिका म्हणते की आई हे बघा मला सगळं काही मान्य आहे, पण अहो मी सुद्धा हे सर्व का करते हे त्याला समजूनच घ्यायचं नाही आणि तो माझं काही ऐकतच नाही. सुमित्रा म्हणते की अगं हे बघ तो सध्या रागवलेला आहे, तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही. सुमित्रा म्हणते की तू काळजी करू नको, मी आहे ना, मी सांगते त्याला, मी समजावते आणि त्याला तर ऐकावं लागेलच. सौमित्र वकील असेल तर तो कोर्टामध्ये असेल आणि इथे घरी मात्र जो काही मी न्यायनिवाडा करेल शेवटी तो त्याला मानावाच लागेल. तेव्हा आता अवंतिकाचा चेहरा खूप खुलतो आणि सुमित्रा सुद्धा अगदी गोड हसते. तेव्हा अवंतिका म्हणते की आई थँक्यू सो मच, खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं आणि खरंच माझं मन खूप हलकं झाल्यासारखं वाटतं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की झालं, थँक्यू म्हणाली आणि शेवटी मला परत तू परका करून टाकलंस ना, म्हणूनच मी म्हणते की तुम्हाला खरंच आई मानत नाही. अवंतिका म्हणते की आई सॉरी, प्लीज तुम्ही तरी आता प्लीज असं मानू नका आणि असं रागवू नका. तर आता सुमित्रा हसते आणि हे बघ तू माझी मुलगी आहे, मी कशी रागवेल बरं, जर पुन्हा असे एकट्यात रडत बसली तर मी चांगलं तुला पुन्हा बदडवेल. तेव्हा अवंतिका म्हणते की आई खरंच मारताल का तुम्ही. सुमित्रा म्हणते की मग मी घाबरते का. त्यानंतर आता इकडे सारंग आता जानकी बहिणीची वाट पाहत आहे. जानकी बहिणी अजून का आली नसेल, त्या मायाने जानकी बहिणीच्या जीवाला काही केलं तर नसेल ना, म्हणून सारंगला आता विचार करून करून खूप टेन्शन येते. तो वाटच पाहत असतो. तो देवी आईला हात जोडतो की देवी आई माझ्या वहिनीचं आणि माझ्या ओवीचा जीव धोक्यात आहे, तू त्यांचं रक्षण कर, माझ्या चुकीची शिक्षा तू त्यांना देऊ नको. आणि खरंच मी का विश्वास ठेवला असेल, त्या मायावर विश्वास का ठेवला असेल याचा आता सारंगला पश्चाताप होतोय. तेवढ्यात ऋषिकेश त्याच्या मागून येतो आणि खांद्यावर हात ठेवतो. सारंग खूपच घाबरतो. आता ऋषिकेश विचारतो की सारंग अरे काय झालं. सारंग म्हणतो की अरे तू मागून असा अचानक आला त्यामुळे मी घाबरलो. ऋषिकेश म्हणतो की अरे तू इथे काय करतोस, तू आणि जानकी तर देवळामध्ये जाणार होता आणि जानकी कुठे आहे. तर सारंग म्हणतो की देवळात तर आम्ही जायला निघालो होतो. आणि तेवढ्यात मात्र जानकी वहिनी मला म्हणाली की भाऊजी तुम्ही 2 मिनिटं इथे थांबा. येतेच म्हणून मी इथे थांबलो आणि जानकी वहिनी तिकडे कामासाठी गेली. तर ऋषिकेश म्हणतो की अच्छा म्हणजे ती तुला सांगून नाही गेली की कुठे जात आहे ते. तेव्हा सारंग नाही म्हणतो. आता ऋषिकेश म्हणतो की सारंग अरे तुला खोटं वागण्याची आणि खोटं बोलण्याची मज्जा यायला लागली का, आणि त्या ऐश्वर्या माया या दोघींच्या पावलावर पाऊल ठेवायचं असं तुला वाटतं, असे तू ठरवलेले आहे का. आता सारंग म्हणतो की तसं काही नाही. तेव्हा आता लगेच
ऋषिकेश त्याला समजावतो की आई आणि नानांनी आपल्यावर खोटं असं बोलण्याचे संस्कार नाही केलेले आहेत. खूप चांगले संस्कार त्यांनी आपल्यावर केलेले आहेत खरं वागण्याचे. त्यामुळे आपल्यातील मात्र असं कोणीही खोटं नाही बोलू शकत. आणि तू नजर चुकून उभा आहे, त्यामुळे प्लीज सांग की जानकी कुठे आहे. तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा ओरडतो की सारंग खरं सांग की जानकी कुठे आहे. प्लीज मी तुला जे काही विचारत आहे त्याचं उत्तर दे की प्लीज सांग लवकर जानकी कुठे आहे. आता ऋषिकेश भयंकर चिडलेला आहे आणि भयंकर चिडून मात्र आता म्हणजे विचारतो की जर जानकीला काही झाले तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल असे तो सारंगला धमकावतो. तेव्हा लगेच आता इकडे जानकी जेथे अगदी बेशुद्ध पडलेली आहे तर ती माया साखळीने मात्र जानकीचे पाय अगदी बांधून टाकते. आणि तेव्हा कुठे आता जानकीला शुद्ध येते आणि जानकी जेव्हा डोळे उघडते तिच्या हातांना वगैरे खूप लागलेलं असतं. जानकी उठायला जाते तर एका बंद खोलीमध्ये जानकीला बांधून ठेवलेलं आहे. जानकीचे पाय अगदी त्या साखळीने बांधलेले असतात. तेवढ्यात तेथे माया आता चुचू करत येते आणि म्हणते की खरंच बिचारी जानकी, तुला तर जनावरासारखं बांधून ठेवलं ग. जानकी तर रागाने म्हणते की माया सोड, लवकरात लवकर तुम्हाला इथून सोड. आणि माया लगेच म्हणते की अगं फार वाईट आहे माया, आणि हे पक तुलाच तुझ्या लेकीला भेटावं लागणार, मग फार तुला हे सर्व तर करावंच लागेल. आणि हे पक मी तुझ्या लेकीची भेट करून देईल, पण तुला त्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि मी तर असं ऐकलेलं आहे की आता मुलीला भेटण्यासाठी आई काही पण करू शकते, कुठल्याही थराला जाऊ शकते. तेव्हा आता जानकी इतकी भडकलेली आहे. जानकी म्हणते की तू फक्त मला इथून सोड, मग मी तुला दाखवते की एक आई आपल्या मुलीसाठी काय करू शकते. सोड, लवकरात लवकर तुम्हाला इथून सोड. जानकी आपल्या हातापायांना सोडण्यासाठी खूप आटापिटा करत असते आणि माया तिच्यावर आता जोरजोराने हसत असते. आणि हे सामान मी त्यासाठीच आणलेलं आहे की तू माझ्या जादाला जो काही त्रास दिलेला आहे ना त्याचा प्रत्येक बदला घेण्यासाठी. शेवटी एक गोष्ट मी सुद्धा तुला तशी तडफवणार आहे, पण तुला न हात लावता. आणि आता मात्र तू स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे, लक्षात ठेव. तेव्हा आता जानकी विचारते की म्हणजे काय. तर आता माया म्हणते की ओवीला भेटायचं आहे ना तुला, मग स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायची. आता जानकी विचारते की माया अगोदर सांग की माझी ओवी कुठे आहे, लवकरात लवकर सांग ओवी कुठे आहे, काय केलंस तू तिच्या बरोबर. तर माया म्हणते की अजूनपर्यंत मी काही केलेलं नाही, पण काही पण होऊ शकतं, मी तिच्या बरोबर काही पण करू शकते. आणि हे बघ तुला ओवीला डोळे भरून पाहायचं आहे ना, चल मग मी आता दाखवते. आणि चल उठ, मी तुला दाखवते, चल उठ. अगं चल ना. पण जानकीचे पाय आता बांधलेले आहेत, ते बिचारीला कसं चालता येणार. माया मुद्दाम तिला आता त्रास देत आहे. तेव्हा आता माया लगेच आता खिडकीतून आपला पडदा बाजूला करते आणि ओवी आता एका गाडीत बसलेली आहे, ती खेळत आहे. आणि आता जानकी कशीबसी त्या टेबलला धरून उभी राहते आणि ओवी ओवी करत असते. आणि ओवी ओवी करत असते तेव्हा आता ओवीच्या कानापर्यंत काही आवाज जात नाही. कशीबसी जानकी आपल्या पायावर उभी राहते, तिला त्रास होत असतो. आता जानकी खूप काही त्रास सहन करते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश सनकनी आता सारंगच्या कानामागे देतो आणि विचारतो की जानकी कुठे आहे, कारण आता सारंग अजूनपर्यंत खरं बोलायला काही तयार नसतो. आता ऋषिकेश विचारतो की तू तर म्हणाला होतास की जानकी इकडे आली म्हणून, आणि बघ ना सारंग जानकी इथे नाही. तेव्हा सारंग रडत म्हणतो की दादा खरंच मला माहिती नाही, मायेने हेच लोकेशन सांगितलं होतं आणि वहिनी इथेच आली होती. ऋषिकेश विचारतो की इथेच आली होती ना, मग ती कुठे आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की मला नाही माहिती. अरे दादा माझ्यावर विश्वास ठेव, मी इथेच थांबलो होतो आणि वहिनी आत गेली होती आणि मला फसून मात्र त्या मायेने पुन्हा वहिनीला कुठे दुसरीकडे तरी नेलं असेल. तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा सारंगची गचंडी धरतो आणि विचारतो की तू मायेला सामील तर झालेला नाही ना. त्यावरती सारंग रडतच म्हणतो की नाही नाही दादा, तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. एकतर त्या मायेने माझा खूप मोठा विश्वासघात केला, मग मी का तिच्यावर विश्वास ठेवेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पुन्हा कशाला तू मायाचं ऐकलंस बरं. मागच्या वेळेस आता जेव्हा जानकी तिला भेटायला गेली होती तेव्हा काय झालं होतं हे तुला आठवते ना. तेव्हा सारंग खूप जोरात ओरडतो की मी काय करणार होतो, माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हतो, कारण त्या मायेने मला धमकावलं होतं. ओवी तिच्या ताब्यात होती, जर मी तिचं ऐकलं नाही तर ती ओवीला, आणि हे बघ आपल्या ओवीचा जीव मला वाचवायचा होता म्हणून मी आता जानकी बहिणीला पाठवलं. आणि दादा मी तुला खरं सांगतो म्हणून मी हे सर्व केले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे घरी असताना तुम्हाला सांगायला हवं होतं, यातून काहीतरी मार्ग आपण नक्की काढला असता. तेव्हा सारंग म्हणतो की अरे तिने मला धमकी दिली होती की तुला काही सांगायचं नाही म्हणून. तेव्हा ऋषिकेश जोरात ओरडतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ तरी सुद्धा तुम्हाला सांगायला हवं होतं. त्यानंतर आता इकडे जानकी जीव तुडू आवाज येत आहे की ओवी इकडे बघ, ओवी मी आले, ओवी मी आले. तेव्हा आता माया मात्र आता हसत असते, कारण जानकीचा आवाज मात्र तिथपर्यंत काही पोहोचत नसतो.
तेव्हा आता माया म्हणते की अगं तू कितीही ओरड, हे आवाज मात्र येथून नाही जाणार, त्यामुळे हे केविलवाणे प्रयत्न आहेत ना. तेव्हा आता जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की माया मी तुला नाही सोडणार. माया हे बघ, माझ्या मुलीला सोडून दे. तेव्हा आता माया म्हणते की आता तर तुला कळालं असेल की तुझी ओवी तुझ्यापासून किती दूर आहे. तेव्हा जानकी म्हणते की माया तुझं वैर माझ्याशी आहे, तू माझ्या ओवीला त्यात का अडकवतेस? तुला जो काही त्रास द्यायचा आहे ना तो मला दे, ओवीला देऊ नकोस. माया म्हणते की तुला त्रास तर होणार आहे, वेदना सुद्धा होणार आहे, आणि हे बघ तुला मात्र स्वतःला जर त्रास दिला तर वेदना नाही होणार, पण तो त्रास तुझ्या घरच्यांना, तुझ्या ओवीला जर दिला तर तुला आणखीन जास्त वेदना होती. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की एका आईची आणि मुलीशी अशी ताटातूट करू नको, ह्याचं दुःख मला माहिती आहे. तर माया ओरडते की माझ्या दादाला तू माझ्यापासून कायमचं अगदी वेगळं केलं, त्याला दूर नेलं, त्याचं काय? जीवापाड मी त्या माझ्या दादाला जपत होते, रोज थोडं थोडं उमेद त्याच्यामध्ये जागवत होते. माझा दादा माझा जग होतं आणि माझं जगच तू उद्ध्वस्त केलं, आणि आता मी सुद्धा तुझ्या आयुष्याची राख करणार आहे, लक्षात घे. तेव्हा आता जानकी म्हणते की दुसऱ्यांचं आयुष्य जाळण्यासाठी जी काही हातामध्ये राग घ्यायला निघालेली आहे त्याचे चटके मात्र अगोदर तुला बसतील, हे लक्षात ठेव. तेव्हा आता माया वेड्यासारखी हसते आणि म्हणते की अगं माझ्या दादाचं जाणं सहन केलेलं आहे मी, मला कोणत्या चटक्यांची भीती दाखवतेस, कशाला दाखवतेस? आणि आता मात्र तुझ्या ओवीच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, त्यामुळे तुम्हाला शहाणपण शिकू नको. ओवीपर्यंत जर तुला पोहोचायचं असेल तर स्वतःची अगोदर सुटका करून घ्यावी लागेल पिढीतून, आणि त्यासाठी तुला चावी लागेल, आणि ती चावी मात्र माझ्याकडे आहे, आणि तुला जर चावी हवी असेल तर मी तुला जे काही सांगत आहे ते तुला करावंच लागेल, त्यामुळे चल स्वतःला मार. तर जानकी आता अगदी रागाने ह्या मायाकडे पाहत असते. तेव्हा आता माया ही जोरात ओरडते की मार स्वतःला, मार लवकरात लवकर. तेव्हा आता जानकी आपल्या ओवीकडे पाहत आहे, डोळे भरून तिचे येतात, आणि शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता माया जानकीला म्हणते की माझ्या दादाचं जे आयुष्य आहे अगदी अमावस्येच्या रात्री तू काळ केलेला आहे, त्यामुळे हा जो काही काळा रंग आहे ना तर त्याने स्वतःचं थोबाड काळ करायचं आहे. आता आपल्या ओवीसाठी मात्र जानकी तो काळा रंग आहे तर तो सुद्धा आपल्या तोंडाला लावून घेते, आणि आता मात्र जो काही त्यांचा फॅमिली फोटो आहे तर माया सगळ्या जानकी समोर तो फोटो जाळते. जानकीचा जीव अगदी तिळतिळ तुटत असते. जानकी मात्र जेव्हा घरी येते तर घरी आल्यानंतर हे सगळं काही सांगते. तेव्हा आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की एखादा माणूस इतकं वाईट कसं वागू शकतो. आता सौमित्र म्हणतो की मला तर असं वाटतं की ती यापेक्षा सुद्धा विचित्र वागू शकते, आणि आता मात्र ही ओवी काही आजूकपर्यंत मायाने सोडलेली नाही, आणि ती आता ओवीला मिठीत घेते, आणि माया आता मनात म्हणते की ओवी रणदिव्यांना आता आणखीन त्रास देण्यासाठी सगळ्यात अगदी जे काही शस्त्र आहे माझं चालवणारं तर तू असेल, तूच मात्र आता माझी मदत करशील. आणि इकडे अजूनपर्यंत जानकी ही अगदी रडत आहे आपल्या ओवीसाठी. तर मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.